नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस लेक्चर 2 विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकिंग अवेअरनेस यामध्ये प्रत्येक बँकेची माहिती बघणार आहे, जेणेकरून कोणत्याही परीक्षेला किंवा मुलाखतीला गेल्यानंतर तुम्हाला त्या बँकेविषयी प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ समजा तुम्ही एचडीएफसी बँकेत मुलाखतीला गेला असाल तर तुम्हाला एचडीएफसी बँकेची माहिती असणं आवश्यक आहे. तर ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून व त्याचबरोबर अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर बीकॉमचे विद्यार्थी, बीबीएचे विद्यार्थी, एमकॉम, एमबीए, जीडीसीए परीक्षा देणारे विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एचडीएफसी बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे. बँकेचे नाव एचडीएफसी बँक, बँकेची स्थापना कधी झाली, बँकेचा लोगो काय आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ कोण आहेत, संस्थापक कोण आहेत, मुख्यालय कुठे आहे, सध्या बँकेचे शाखा किती आहेत, कोणत्या बँक प्रकारामध्ये या बँकेचा समावेश होतो, बँकेचा उद्देश काय आहे आणि बँकेची काही विशेष कामगिरी, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एचडीएफसी बँकेच्या मुलाखतीला जात असाल तर हा व्हिडिओ अवश्य बघून जावा, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीला त्याचा फायदा होईल. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय एचडीएफसी बँक या बँकेविषयी माहिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, एचडीएफसी बँक लिमिटेड भारतातील अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील ही बँक आहे. खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँकेला ओळखलं जातं. एचडीएफसी बँकेचं फुल फॉर्म बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक लिमिटेड. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक लिमिटेड. स्थापना वर्ष कधी स्थापना झाली बघा. एचडीएफसी बँक ऑगस्ट 1994 या साली स्थापना झाली. व्यावसायिक कामकाजाची सुरुवात जानेवारी 1995 साली सुरू केली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एचडीएफसी बँकेला मान्यता त्यावेळी मिळाली. प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्थापना करण्यासाठी मान्यता घेणं आवश्यक असतं. तर त्यासाठी आरबीआयची एचडीएफसी बँकेला मान्यता आहे. पुढे बघूयात. लोगो पहा मित्रांनो, एचडीएफसी बँकेचा लोगो लाल, पांढरा आणि निळा रंग असलेला आयताकृती लोगो. बघा या ठिकाणी लाल रंग आहे, निळा रंग आहे आणि पांढरा रंग या ठिकाणी मध्यंतरी दिसतं आपल्याला. आणि आयताकृती ही चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यामध्ये मध्यभागी एचडीएफसी बँक हा मजकूर लोगो मध्ये लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने एचडीएफसी बँकेचा हा लोगो आहे. बरोबर आहे. खाली टॅगलाईन दिलं बघा, वी अंडरस्टँड युअर वर्ड. लक्षात ठेवा व्यवस्थित. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बघा, शशीधर जगदीशन. पदभार 27 ऑक्टोबर 2020 पासून. पूर्वीचे सीईओ कोण होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर पूर्वीचे सीईओ होते आदित्य पुरी. लक्षात ठेवा. यानंतर पुढे पाहूयात. पुढे पहा मित्रांनो, संस्थापक एचडीएफसी लिमिटेड ही मुख्य संस्था. संस्थापक व्यक्ती आहे हसमुखभाई पारेख. लक्षात ठेवा, संस्थापक हसमुखभाई पारेख. उद्दिष्ट भारतात गृह वित्त आणि बँकिंग सेवा उपलब्ध करणे. मुख्यालय कुठे आहे बघा एचडीएफसी बँकेचं. एचडीएफसी बँकेचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. म्हणजे मुंबईमध्ये एचडीएफसी बँकेचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं.
नोंदणीकृत कार्यालय व प्रमुख केंद्र हे मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा व्यवस्थित. संस्थापक हसमुखबाई पारेख आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे पहा महत्वाची माहिती. शाखा व नेटवर्क. सध्या 2025 पर्यंत एकूण 9,545 शाखा HDFC बँकेच्या आहेत. या ठिकाणी बघा शाखा 9,545 संपूर्ण देशभरामध्ये. ATM 21,417 पेक्षा जास्त ATMs आपल्याला HDFC बँकेचे बघायला मिळतात. ग्रामीण आणि शहरी भागात जास्त नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. बँकेचा प्रकार बघा, म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये हे बँक येतं. HDFC बँक हे खाजगी क्षेत्रातील बँक आहे आणि लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट, खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून HDFC बँकेला ओळखलं जातं. त्यानंतर सार्वत्रिक बँकिंग मॉडेल, रिटेल, कॉर्पोरेट, ट्रेझरी सर्व सेवा पुरवणारी ही बँक आहे. त्यानंतर पुढे पाहूयात. बँकेचा उद्देश बघा, टू बी अ वर्ल्ड क्लास इंडियन बँक. ग्राहक केंद्रित सेवा पुरवणे, नफा व कार्यक्षमता वाढवणे, समाजाभिमुख व टिकाऊ वाढ साधणे. तर अशा पद्धतीने बँकेचे उद्देश आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बँकेचे कार्य पहा. सर्वसामान्यपणे सर्व बँकेचे कार्य हे समान असतात. काही विशेष बँकांमध्ये विशेष काम असतं. या ठिकाणी बघा बँकेचे कार्य रिटेल बँकिंग आहे, बचत खाते, कर्ज देणं, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे. विशेष ऑफर, सर्वात जास्त विशेष ऑफर हे HDFC क्रेडिट कार्डला असतात. त्याचबरोबर SBI क्रेडिट कार्डला असतात, ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डला असतात. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलात तर HDFCचं जो क्रेडिट कार्ड आहे त्यात आपल्याला विशेष काही ऑफर खरेदी करत असताना ते पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे आहे कॉर्पोरेट बँकिंग आहे, उद्योगांना वित्त पुरवठा करणे. ट्रेझरी सेवा आहे, गुंतवणूक, विदेशी चलन व्यवहार. त्यानंतर डिजिटल बँकिंग आहे, नेट बँकिंग, मोबाईल ॲपमध्ये. त्याचबरोबर UPI या प्रकारचे कार्य आपल्याला HDFC बँकेचे पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे पहा बँकेची वैशिष्ट्ये. HDFC बँक हे तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक बँक आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मजबूत ग्राहकांचा विश्वास. HDFC बँकेचा अगदी ग्रामीण भागात देखील आपल्याला शाखा पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास या बँकेवर टिकून आहे. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट्स मध्ये अग्रगण्य, म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे त्यामध्ये ही बँक सातत्याने पुढाकार घेते. ग्रामीण भागात शाखांचा विस्तार. बघा मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपल्याला HDFC बँकेचे जास्त शाखा देखील आज आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीवर भर, CSR, बरोबर आहे, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. जर काही भूकंप आला असेल, महापूर आला असेल, दुष्काळ पडला असेल तर अशा वेळी या बँकेमार्फत समाजातील लोकांना आर्थिक मदत केली जाते. तर त्यावर देखील या बँकेचा जास्त भर आहे. तर मित्रांनो विशेष माहिती पहा. 2022 मध्ये HDFC लिमिटेड आणि HDFC बँक या दोघांचं विलिनीकरण करण्यात आलं. त्याचबरोबर टाइम्स बँक 2000 आणि सेंच्युरियन बँक ऑफ पंजाब 2008 यांचाही समावेश आहे. 51% शाखा हे ग्रामीण व अर्ध शहरी भागात आहेत. तर ही बँक सातत्याने काही ना काही पुरस्कार प्राप्त करत असते. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये HDFC बँकेविषयी माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर आपण माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतः टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा आणि तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी
माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.